राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी 27 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असल्याचे घोषित केले आहे। यावेळी अनिल महाजन यांनी एरंडोल पारोळा तालुक्याचा औद्योगिक विकास करण्याचा आपला मानस असून या माध्यमातून अनेक युवक युवती महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा अजेंडा असल्याचे सांगितलं। तर यावेळी मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत असून जनता विकास करणाऱ्या उमेदवाराला संधी देऊन परिवर्तन घडवून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। थोडी सामाजिक एंगल आहे की मी ज्या समाजात जन्माला आलेलो आहे त्या समाजाचाही इथं बऱ्यापैकी समाज बांधव आहे, त्यांचाही विकास करायचा आहे। ओबीसीचे लोक आहेत, बहुजनांचे लोक आहेत, काही गरजवंत मराठा समाजाचे लोक आहेत, जे चांगले मित्र परिवार आहेत, त्यांनाही आपल्याला सोबत घ्यायचं आहे। तर यासाठी आपण ह्या विधानसभेची मागणी केलेली आहे पक्षामध्ये की मला तुम्ही उमेदवारी द्यावी, आणि पक्षाने मला का उमेदवारी द्यावी हे पक्षाला मी पटवून दिलेलं आहे। आदरणीय आमचे जयंत पाटील साहेब असतील, आमचे श्रद्धास्थान शरद पवार साहेब आहेत, नाथाभाऊ आहेत, त्यांना सर्वांना मी माझ्या नेत्यांना पटवून दिलं आहे की मी राज्यभर माडी समाजाचं काम करतो, ओबीसीचं काम करतो। मला जर एरंडोल पारोळा विधानसभेचं जर तुम्ही पक्षाची उमेदवारी दिली, मदत केली, तर राज्यभरामध्ये ओबीसी बहुजन समाजाचं माडी समाजाचं मतदान आपल्या पक्षाला मिळेल की मी राज्याचं नेतृत्व करतो म्हणून माझे संघटनेचे प्रत्येक मतदारसंघात हा निर्णायकारक समाज आहे, तर ती मदत होईल। तर हे त्यांना पटवून दिलं आहे। आणि दुसरा विषय की खडसे साहेब जे आहेत, नाथाभाऊ जे आहेत, त्यांनी राजकीय पालकत्व माझं स्वीकारलेलं आहे। नाथाभाऊंनी मला सांगितलेलं आहे की कामाला लागा, पक्षाने सांगितलं की मतदारसंघात जावा आणि पत्रकार परिषद घ्यावा आणि तुम्ही कामाला लागा। आणि ऑलरेडी मी एरंडोल पारोळ्यामध्ये पहिलेही काम केलेलं आहे, काम केलेलं असताना अनेक ठिकाणी माझे पारोळ्यात मेळावे झाले, एरंडोलमध्ये मेळावे झाले, आणि मी कंटिन्यू लोकांच्या संपर्कामध्ये इथं आहे। त्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद म्हणजे की मी इच्छुक म्हणून उमेदवारी जाहीर करण्यासाठी लोकांना ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। जनजागर मराठीसाठी उमेश महाजन, एरंडोल तालुका प्रतिनिधी।